Example 4. Find the equation of circle touching the y-axis at 0 and 3 and whose center is at -3 and 3. तर इथे आपण XY कोऑर्डिनेट सिस्टीमवर सर्कल काढू ज्याचा सेंटर -3 आणि 3 आहे. सेंटरचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? -3 आणि 3. तर एक सर्कल काढू XY कोऑर्डिनेट सिस्टीमवर. इथे आपण XY कोऑर्डिनेट सिस्टीम काढली and here O is origin having coordinate 0 आणि 0. आता सर्कल कोणत्या बाजूला आहे? तर एक्स कोऑर्डिनेट त्याचा -3 आहे, म्हणजे ह्या साईडला आहे. 1 2 3 आपण इथे -3 घेऊ. आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे? 3, म्हणजे 1 2 आणि 3, म्हणजे इथे वाय कोऑर्डिनेट आहे. वाय कोऑर्डिनेट सेंटरचा आहे, म्हणजे सर्कलचा सेंटर कुठे असणार आहे? सर्कलचा सेंटर इथे. हा सर्कलचा सेंटर आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहे -3 आणि 3. तर आता इथे आपण ह्या पद्धतीने सर्कल काढून घेऊ. सी सेंटर हॅव्हिंग कोऑर्डिनेट -3 आणि 3. आणि इथे हा जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहे? 0 आणि 3. सर्कल जिथे टच होतो वाय ॲक्सिसला त्याचे त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहे 0 आणि 3. एक्स कोऑर्डिनेट 0 आणि वाय कोऑर्डिनेट 3. आता हे जे दोन्ही डिस्टन्स आहेत ते काय आहेत? सर्कलच्या रेडियस आहे. रेडियस हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स, दोन्ही डिस्टन्स हे सारखे मापायचे आहेत. रेडियस आर इज रेडियस. मग आता इथून इतकं डिस्टन्स किंवा इथून इतकं डिस्टन्स हे दोन्ही सेम आहे, म्हणजे 3. हे पण डिस्टन्स जर आपण काढलं तर ते 3 आहे, कारण वाय ॲक्सिसवर वाय कोऑर्डिनेट 3 आहे सेंटरचा, म्हणजे डिस्टन्स 3 येणार आहे. आणि इकडे सुद्धा -3 आहे, म्हणजे डिस्टन्स घेताना आपण ते पॉझिटिव्हमध्येच घेत असतो. म्हणजे हे पण अंतर 3 आहे, हे पण अंतर 3 आहे. म्हणजे रेडियसची लांबी किती आहे? त्रिज्येची लांबी किती आहे? 3 आहे. मग इथे R = 3. आता आपल्याला सेंटरचे कोऑर्डिनेट्स माहिती -3 आणि 3 आणि रेडियस माहिती आहे. रेडियस आहे 3. रेडियस माहिती 3. आता इथे कोणता फॉर्म्युला वापरणार आपण? तर इथे रेडियस माहिती आहे आणि सेंटरचे कोऑर्डिनेट्स माहिती. तर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे सेंटर रेडियस फॉर्म्युला, किंवा सेंटर रेडियस फॉर्ममधलं जे सर्कलचं इक्वेशन आहे त्याचा फॉर्म्युला वापरायचा आहे. x - h² + y - k² = r². हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला h आणि k ची व्हॅल्यू ठेवायची आणि r ची व्हॅल्यू. आता h आणि k म्हणजे काय? तर कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट, सेंटर पॉईंट. तर इथे सेंटरचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? -3 आणि 3. देअरफॉर h = -3 and k = 3. x coordinate of center is -3, h = -3 and y coordinate of center is 3. Therefore k = 3. Now put h = -3 and k = 3 in this equation, and r² means 3², that is 9. r = 3, 3² = 9. तिथे आपण ह्या व्हॅल्यू ठेवून इक्वेशन काढू. h = -3² plus k = 3 and r² is 3² means 9. आता हे सॉल्व करू. निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. x + 3² plus y - 3² = 9. किंवा इथे 3² लिहू. 3² = 9. आता हे सॉल्व करू आपण. आणि इथे आपल्याला फॉर्म्युले वापरायचे आहेत a + b² and a - b². a² plus 2ab plus b² and a - b² means a² - 2ab plus b². तर इथे a plus b असं घ्यायचं आणि आपण हे फॉर्म्युला 2. मग x² plus 2 × x × 3 means 6x. b² means 3² is 9. तिथे a - b. y² - 3y plus 9 = 9. x² plus y² plus 6x minus 3y. आता इथे 9 आहे आणि इथे पण 9 आहे. प्लस 18 = 9. x² plus y² plus 6x minus 3y = 9 minus 18. ही टर्म आपण RHS साईडला घेतली 18. इथे प्लस आहे ते आपण RHSला ती टर्म घेतल्यावर मायनस करत असतो, किंवा दोन्ही बाजूला -18 18 सबट्रॅक्ट करू, किंवा दोन्ही बाजूला 18 वजा करू. किंवा ही टर्म आपण RHSला घेतली, LHSची RHSला घेतली, किंवा RHSची जरी LHSला घेतली तर साईन बदलायची. प्लस तर मायनस, मायनस तर प्लस. मग 18चं प्लस साईन इथे आपण मायनस घेतले.
x square plus y square plus 6x minus 3y equal to minus 9. And this is equation of the circle whose center is at -3 and 3 and radius is 3. हे सुद्धा इक्वेशन आहे, किंवा असं सुद्धा आपण इक्वेशन लिहू शकतो x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 6x मायनस 3y प्लस 9 इक्वल टू 0. हे सुद्धा सर्कलचं इक्वेशन आहे. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 6x मायनस 3y प्लस 9 इक्वल टू 0. and this is equation of circle.